कोकणात तर शिमगोत्सवाचा मोठा उत्साह असतोच, मात्र मुंबईतल्या अनेक कोळीवाड्यांमध्ये सुद्धा शिमगोत्सवाचा म्हणजेच होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असतो। कोळीवाड्यामध्ये अनोख्या पद्धतीनं आणि तेही परंपरा जपत हे होळीचे सण साजरे केले जात असतात। वर्सोव्यातली कोळीवाड्यातली पारंपरिक होळी नेमकी कशी साजरी होतीये, थेट जाऊया वर्सोव्यातल्या कोळीवाड्यात। माझी सहकारी मेघना घाग सध्या आपल्या सोबत आहे। मेघना, वर्सोव्यातल्या कोळीवाड्यातली पारंपरिक होळी खरं तर आकर्षणाचा केंद्रबिंदू असते आणि अनेक लोक हे वर्सोव्यातल्या या कोळीवाड्यातली होळी साजरी करण्यासाठी, त्यात सहभागी होण्यासाठी म्हणून दरवर्षी जात असतात। काय सध्या वातावरण आहे वर्सोव्यातल्या कोळीवाड्यामध्ये होळी संदर्भातलं, मेघना? निश्चित अजिंक्य, जसं तुम्ही सांगितलं की एक वेगळा उत्साह खरं तर शिमगोत्सवाच्या निमित्ताने किंवा होळी उत्सवाच्या निमित्ताने आज आपण राज्यात पाहतोय। मुंबईतलं जर आपण पाहिलं तर मुंबईतील वर्सोवा या ठिकाणी कोळीवाड्यात सध्या मी आले आणि या ठिकाणी होळीचा सण थोडा आगळ्या वेगळ्या पद्धतीत साजरा केला जातो। गेली अनेक वर्ष परंपरा जपत हा सण साजरा केला जातोय। खरं तर अजूनही होळीची तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि ज्या होळी असतात त्या आणल्या जातात प्रत्येक गल्लीमध्ये। सध्या मी वर्सोवातील मांडवी गल्लीमध्ये आणि या गल्लीत देखील जी होळी आहे, जे देव आहेत ते आणण्याचे आता सध्या तयारी जी आहे ती सुरू आहे। आणि ही तयारी आपण जर पाहिली तर एक वेगळी पद्धत वर्सोवामध्ये कोळीवाड्यात आपल्याला होळीच्या सणाच्या निमित्ताने पाहायला मिळते। काही स्थानिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय सांगाल। अजून तयारीही पूर्ण झालेली नाहीये, नेमकी ही परंपरा काय आहे, पद्धत काय आहे? आम्ही संध्याकाळी 5 वाजता इथून निघतो। आमचे जे होळीचं झाड असते त्याला बोलतात गेंड्याचं झाड बोलतात, ते आम्ही घेऊन येतो। ते घ्यायला म्हणजे सूर्य मावळच्या पुढे आम्हाला ते कापायला लागते। मग तिथून आम्ही देवपूजा वगैरे करतो आणि त्याला नाचत गाजत घेऊन येतो। आता अजून आले नाही, ते अर्धवटमध्ये ते आलेले आहे तिथे। त्याच्यानंतर मग संध्याकाळी ते आले, मग इथे आमच्या 5 बहिणी येतात, आमचं कुटुंब असते। जे आमच्या मंडळमध्ये वेगवेगळे कुटुंब असतात, मग ते प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक वर्ष त्यांना अग्नीचा मान भेटते। पहिली हावली असते ती कुंभार हावली असते, ते आमचे जे जमातीचे अध्यक्ष असतात त्यांचा मान असते। त्याच्यानंतर मग ते जे परिवार असतात, भरपूर परिवार, भिकरू परिवार आहे, कासकर परिवार आहे, बाजीराव परिवार आहे, पाटील परिवार आहे, मुरा परिवार आहे, डिगे परिवार आहे, भुनगोली परिवार आहे, असे चाके परिवार, म्हणजे अनेक परिवार आहे। असे आमचे परिवार 34 परिवार आमच्या मंडळमध्ये आहे। मग सर्वांना असे दरवर्षी एक वर्ष मान देतात। एक कुटुंब जे आहे ते या ठिकाणी येतं आणि त्या परिवारातर्फे ही होळी साजरी केली जाते। खरं तर तयारीच अजून झालेली नाहीये। मग जेव्हा होळी इथे येईल, म्हणजे जेव्हा देव इथे आणले जातील, त्याच्यानंतर मग काय प्रथा आहे पुढे? त्याच्यानंतर जे होळीची पूजा करतो आम्ही। पूजा झाली ना का आज आमची जी मटकी करतो दरवर्षीप्रमाणे, मटकी मिळवून शिमगोत्सवाची धूम आपण सध्या पाहतो आहोत आणि माझी सहकारी मेघना या संदर्भातली माहिती आपल्याला देत होती। आणि काय नेमकं तिथे घडतं या संदर्भातले अपडेट्स आपण सातत्यानं मेघनाकडनं जाणून घेणारच आहोत। मेघना, धन्यवाद, तू ही जी माहिती दिलीस त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।